नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी खूप दिवसांनी अक्षरशः वर्षांनी मी एक लग्न अटेंड केलं आणि मी खूप जास्त एक्साइटेड होते, आनंदी होते यासाठी की कारण कसं होतं ना, बाळ असल्यामुळे आपण बाहेर फिरत नाही, लोकांच्यात मिक्स होत नाही, तर अशा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर जाता येतं, तेवढं छानसं नटता येतं, हवं तर करता येतं, म्हणून मी जास्त आनंदी झालेले होते। आणि लग्न खूप छान झालं, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच। तर याची छोटीशी झलक आहे ती मी सुरुवातीला दाखवलेली आहे। लग्नाला चालले आणि मला आता एक टोट बॅग कॅरी करावी लागणार आहे, कारण माझा बाळ अजून लहान आहे, सो त्याच्या वस्तू, त्याचं खाण्यापिण्याचं सामान, वाईप्स, डायपर, सगळ्या गोष्टी आहेत, एक्स्ट्रा कपडे पण आहेत, त्यामुळे हेच कॅरी करावं लागणार आहे। पण छान आहे ही बॅग, मला खूप आवडली आणि बरंच सामान बसलं याच्यामध्ये। अजून पिण्याच्या पाण्याची बॉटल जी माझी आहे ती पण बसेल, छान आहे। जे लग्न होतं ते होतं साताऱ्यामध्ये, साताऱ्यातील वाडीफाटा जिथे आहे तिथे होतं, तिथल्या एका हॉलमध्ये होतं। आणि हा जो रस्ता आहे तो आहे SPS कॉलेज सातारा, त्याच्या बाहेरचा हा हायवे आहे आणि माझा अतिशय आवडता कराड सातारा रोड आहे। तर अतिशय छान, आनंदी आणि खूप दिवसांनी मी ह्या रस्त्यावरून अशी जातीये आणि तुम्हाला पुढे दिसेलच की लग्नाचा हॉल हे बघा खूप सुंदर सजवलेला होता। आतील मंडप जिथे ॲक्च्युली नवरा नवरीचं लग्न होणार होतं ते ठिकाणी खूप छान सजवलेलं होतं आणि सगळ्यात माझी आवडती गोष्ट म्हणजे ती ही आहे। तर इथे जे रुखवत म्हणतात, जे मुलीला लग्नाच्या वेळेला देतात माहेरवरून, तर हा रुखवत जो होता तो एवढा सुंदर सजवलेला होता, म्हणजे मी काय सांगू, मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमापासून तिचं लग्न, रिसेप्शन या इथपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी अशा बाहुल्यांच्या स्वरूपात मांडलेल्या होत्या। जिथे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आता सुहासनीचा जेवण कार्यक्रम जो लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या आधी केला जातो, त्याच्यानंतर हळदी समारंभ, साखरपुडा, त्याच्यानंतर लग्नविधी, सप्तपदी या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि तेही बाहुल्यांच्या स्वरूपात होत्या। मी जिच्या लग्नासाठी गेलेले तिचं जे खरं गाव होतं, तर त्याच गावामध्ये माझी एक चुलत मावशी पण दिलेली आहे। तर मला असं लग्न ठरल्यानंतर जेव्हा इन्व्हिटेशन आलं तेव्हा सतत असं वाटत होतं की या कारणाने की कदाचित माझी मावशी मला भेटेल, आणि अगदी तसंच झालं। आमची भेट झाली, खूप वर्षांनी ती अशी मला भेटली, त्यामुळे खूप जास्त मला आनंद झालेला होता। या लग्नामध्ये अजून एक खास गोष्ट जी मी अनुभवली ती म्हणजे लाईव्ह सिंगिंग। तर इथे काही कलाकार आलेले होते, तर त्यांचं लाईव्ह परफॉर्मन्स लग्नाच्या आधीपासूनच चालू झालेले होतं। तर ते सगळं जे कोणी इन्व्हाइट केलेले आपले रिलेटिव्ज असतील ते सर्व एन्जॉय करत होते। इथे तुम्हाला नवरा नवरीची एंट्री दिसत असेल तर खूप छान होती एंट्री, मला खूप आवडली। आणि सोबतच इथे दिसेल तुम्हाला ड्रोन्स ही होते, ड्रोननी शूटिंग चाललेलं होतं। आणि अजून एक मला गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की या लग्नामध्ये मी जी साडी नेसले रेड, ब्लॅक आणि गोल्डन कलरची, अतिशय सुंदर माझी आवडती साडी जी मी 2019 मध्ये नेसलेली आणि त्यानंतर त्या साडीचा यावर्षी नंबर लागला।
शर्विल पळायचं नाही. हे जे आहे ते हॉलच्या पाठीमागच्या साईडला एक लॉन आहे. तर खाली जिथे जेवणाची व्यवस्था होती तिथेच बाहेरच्या बाजूला लॉन होतं. तर असं ठरवलेलं मी की माझी एवढी छान साडी नेसलेली होती तर त्याच्यावरती काही रील्स बनवावेत, शॉर्ट्स बनवावेत, पण ते काही शक्य नाही झालं. कारण ना उभा ना मग हे होणार. जाऊ दे, येऊ दे. शर्विल सतत मस्ती चालू आहे. एवढं छान लॉन आहे पण याची मस्ती आहे थांबत नाहीये. मला सतत पळवतोय आणि अवतार बघा माझा कसा झाला. आता हे कोण असं करतं बघा. उतरायचंय. हो व्हेरी गुड. जाग्यावर बसत नाहीये बिलकुल, त्यामुळे त्याच्याबरोबर एकत्र ना व्हिडिओ शूट करता येतोय ना फोटो काढता येतोय. हे बघा प्लास्टिकच्या बॉटल गोळा करायच्या चाललेत. शर्विल काय बोलायचं आता. मी लपून छपून बसते त्याला, बघते त्याला आणि बघूया शोधतोय का मला. त्याचं लक्ष नाहीये बिलकुल. अजूनही त्याला लक्षात नाही आलेलं की आई नाहीये जवळ. हे कुठे निघालंय शर्विल. हो माझं बाळ शोधतोय मला. तो शोधतोय मला. तो शोधतोय मला. ओ गॉड. शर्विल हाय. आई दिसली. दिसते का एवढ्या लोकांच्यात, एवढ्या बायकांच्यात आई दिसते का. खूप प्रयत्न करूनही शेवटी माझे शर्विलचे छानसे असे फोटोज आणि व्हिडिओज निघालेच नाहीत. ठीक आहे, नेक्स्ट टाइम. तर अशा पद्धतीने आजचा दिवस अतिशय छान गेला आणि सर्व लग्न वगैरे आटोपून आम्हाला पाठीमागे कराडला येण्यासाठी खूप जास्त लेट झाला. ऑलमोस्ट 8:30-9 वाजलेले होते. कारण कराड आणि सातारा याच्यामध्ये असलेलं ट्रॅफिक, सध्या रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे त्याच्यामुळे जास्तच वेळ लागला.
आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून पुन्हा मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.